सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये मुलगा आहे की मुलगी हे कसं ओळखायचं? लगेचच लागले ना ऐकायला. अहो मलाच माहित नाहीये मुलगा आहे का मुलगी, म्हणून मी चेष्टा करत होते. पण सोनोग्राफीचा रिपोर्ट 1 मिनिटामध्ये कसा रीड करायचा तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा तुम्ही ना तुमच्या रिपोर्टमध्ये बघा की तिथे LMP, EDD, एमनॉटिक फ्लुइड, फिटल वेट, इंटरनल ओस अशा काही गोष्टी लिहिलेल्या असेल. जर तुमची प्रेग्नन्सी सिंगल असेल म्हणजेच एकच बाळ असेल तर तिथे लिहिलेलं असेल सिंगल इंट्रायुट्राइन प्रेग्नन्सी, आणि जर बाळ जुळं असेल तर तिथे लिहिलेलं असेल ट्विन्स प्रेग्नन्सी. त्यानंतर FHR म्हणजेच बाळाच्या हृदयाचे ठोके किती आहेत हे तिथे लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर LMP आणि EDD म्हणजेच काय, तर तुमची पिरियडची लास्ट डेट म्हणजेच LMP, आणि EDD म्हणजेच आहे ना तुमच्या डिलिव्हरीची तारीख. त्यानंतर एमनॉटिक फ्लुइड म्हणजेच बाळाच्या भोवताली पाणी किती आहे ते सुद्धा तिथे लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर फिटल वेट म्हणजेच काय, तर बाळाचं वजन किती आहे जे की दर महिन्याला वाढत जाणार आहे. त्यानंतर इंटरनल ओस, ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. गर्भाशयाचं तोंड उघडलंय की नाही, जे प्रेग्नन्सीमध्ये क्लोज असतं, आणि जर उघडलेलं असेल तर खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक असतं. त्याच्यानंतर गर्भधारणेचा कालावधी म्हणजेच जेस्टेशनल एज, तुमच्या प्रेग्नन्सीला किती आठवडे झालेत, आणि सगळ्यात मेन फिटल अनॅमली म्हणजेच तुमच्या बाळाला काही व्यंगत्व आहे का जे की नसायला पाहिजे. आता आय होप तुम्हाला सगळं कळलं असेल. तुम्ही पटकन जा तुमच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये बघा, आणि मला तुमची EDDची तारीख म्हणजेच डिलिव्हरीची तारीख आहे ना कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.